नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, हा चॅनल आपण मराठीतून सुरू केला आहे। या चॅनलवर आपण मराठीतून क्रिकेटच्या बातम्या, ड्रीम 11 बद्दल माहिती देत असतो। तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे IPLचा 10वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही टीमांमध्ये खेळवला जाणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणाला घ्यायचे, ड्रॉप कोणाला करायचे, कोणाला कॅप्टन, कोणाला वाईस कॅप्टन करायचे, सर्व प्लेस बद्दल आपण माहिती पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम, फायनल प्रेडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉइन करा। डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा सामना चिन्नास्वामी बेंगलुरू या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे। तेथील पिच बॅटिंग फ्रेंडली पिच आहे। तेथे फलंदाजाला मदत मिळते। तेथील मैदान छोटे मैदान आहे। तर 200-220 त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे। तर मित्रांनो, विकेटकीपरमध्ये आपल्याला फिलिप सॉल्ट, दिनेश कार्तिक आणि अनुज रावत हे तिघे खेळताना दिसतील। मित्रांनो, कोलकाताकडून फिलिप सॉल्ट ओपनर करणार आहे आणि विकेटकीपिंग सुद्धा करणार आहे। तर फिलिप सॉल्ट आपल्यासाठी ग्रँड लीग, स्मॉल लीगमध्ये दोन्ही इम्पॉर्टंट असू शकतो। मित्रांनो, दिनेश कार्तिक विकेटकीपिंग करत नाही, परंतु चांगल्या फॉर्ममध्ये आहे। गेलेला सामना, मागील सामन्यात त्यांनी विजय खेचून आणला। अनुज रावत विकेटकीपिंग आणि बॅटिंग बॅकअप राहणार आहे। तर स्मॉल लीगमध्ये आपण फिलिप सॉल्टला कव्हर करूया। ग्रँड लीगमध्ये दिनेश कार्तिक, अनुज रावतला आपण ट्राय करू शकता। रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिली बॅटिंग आली तर आपण दिनेश कार्तिकला ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता। तर मित्रांनो, बॅटिंग सेक्शनमध्ये विराट कोहली, फॅफ डु प्लेसिस, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, रजत पाटीदार, महिपाल डोंगरो हे सर्व आपल्याला खेळताना उद्या दिसतील। विराट कोहली मागील मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि कन्सिस्टन्स प्लेअर आहे विराट कोहली, त्यालाही आपण ट्राय करूया। फॅफ डु प्लेसिस RCBचा कॅप्टन आहे आणि चांगली हिटिंग करतो। श्रेयस अय्यर KKRचा कॅप्टन आहे, कन्सिस्टन्स बॅट्समन आहे, वन डाऊनला खेळायला येतो, त्यालाही आपण कव्हर करूया। रिंकू सिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केला आहे, त्याने भरपूर धावा केले आहेत। तर KKRची पहिली बॅटिंग आली तर त्याला आपण ट्राय करू शकता। खूप खाली खेळायला येतो। नितीश राणा 2 डाऊनला खेळायला येतो, कधी कधी बॉलिंग पण करतो, लेकिन IPLमध्ये बॉलिंग करत नाही, तर त्यालाही आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता। व्यंकटेश अय्यर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो, वन डाऊनला खेळायला येतो, तर तोही आपल्यासाठी ग्रँड लीगमध्ये चांगला ऑप्शन होऊ शकतो। खाली रजत पाटीदार वन डाऊनला खेळायला येतो, चांगली हिटिंग करतो, सध्या फॉर्ममध्ये नाही, खराब फॉर्ममधून जात आहे सध्या, तर आपण त्याला ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता। ऑलराऊंडर सेक्शनमध्ये ग्लेन मॅक्सवेल आपल्यासाठी मस्ट हॅव चॉईस आहे। बॅटिंग, बॉलिंग दोन्हीकडून आपल्याला पॉईंट देतो। अँड्रे रसेल खूप जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर त्यालाही आपण कव्हर करूया। सुनील नारायण KKRची सेकंड बॉलिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता, परंतु ओपनर आहे, कधी कधी हिटिंग सुद्धा करतो, म्हणून त्यालाही आपण कव्हर करूया स्मॉल लीगमध्ये। कॅमरन ग्रीन 3 बाद झाल्यानंतर खेळायला येतो 5 नंबरला आणि बॉलिंग सुद्धा करतो, तर तो आपल्यासाठी मस्ट हॅव चॉईस असणार आहे। खाली सिंगला आपण ग्रँड लीगमध्ये ट्राय करू शकता। मिचेल स्टार्क डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, 25-26 कोटीला कोलकाता नाईट रायडर्सने खरेदी केली आहे, तर त्यालाही आपण घेऊ शकता। मोहम्मद सिराज RCBची पहिली बॉलिंग आली तर डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो, त्याला आपण ट्राय करू शकता। या ग्राउंडवर इतका चांगला रेकॉर्ड नाही त्याचा। वरुण चक्रवर्ती कोलकाता नाईट रायडर्सची सेकंड बॉलिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता, परंतु स्पिनर्सला मार खावे लागते ह्या ग्राउंडवरती। खाली अल्जारी जोसेफ खराब फॉर्ममधून जात आहे, RCBची पहिली बॉलिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता। सुयश शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो, आपण ग्रँड लीगमध्ये त्याच्यावर लक्ष ठेवून त्याला ट्राय करू शकता। मयंक डागर इतका खास होणार नाही आपल्यासाठी। यश दयाल RCBची पहिली बॉलिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता। हिमांशु राणा देखील विकेट टेकिंग बॉलर आहे, त्यालाही आपण कव्हर करूया। आणि इथून आपण घेऊया अनुज रावतला। तर आपली ही स्मॉल लीगची टीम असेल, इथे कॅप्टन आपण विराट कोहली आणि वाईस कॅप्टन अँड्रे रसेलला करूया। ग्लेन मॅक्सवेलला देखील आपण कॅप्टन, वाईस कॅप्टन करू शकता। मित्रांनो, आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर कोण कोण होणार आहेत ह्या मॅचसाठी हे आपण आता पाहूया। विकेटकीपरमधून बॅटिंग सेक्शनमध्ये आपल्यासाठी भरपूर ट्रम्प कार्ड प्लेअर होतील ह्या मॅचसाठी। श्रेयस अय्यरचं चांगला सिलेक्शन पर्सेंटेज आहे।
व्यंकटेश अय्यर, नितीश राणा, रजत पाटीदार. ऑलराऊंडर सेक्शनमधून बॉलिंगमध्ये वरुण चक्रवर्ती, अल्जारी जोसेफ आणि यश दयाल. मित्रांनो, हे 6 प्लेयर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर होणार आहेत या मॅचसाठी. व्यंकटेश अय्यर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येतो. आपण त्याला ग्रँडलीमध्ये ट्राय केले आणि त्याने चांगला स्कोर केला तर आपल्याला फायदा होऊ शकतो. नितीश राणा देखील सध्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खूप चांगल्या फॉर्ममध्ये होता, तर तोही रन्स करतो. रजत पाटीदार वन डाऊनला खेळायला येतो आणि बेंगलोरमध्ये तो चांगला खेळतो. तर बेंगलोरची पहिली बॅटिंग आली तर रजत पाटीदार आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर ठरेल ह्या मॅचसाठी. वरुण चक्रवर्ती, कोलकाता नाईट रायडर्सच्या सेकंड बॉलिंग केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता. अल्जारी जोसेफ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर टीमची पहिली बॉलिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता. डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतो आणि विकेट्स घेतो. यश दयाल, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरची पहिली बॉलिंग आली तर आपण त्याला ट्राय करू शकता. तर हे 6 प्लेयर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेयर होतील. ह्या 6 प्लेयरमधील 3 प्लेयर तर ड्रीम टीममध्ये असणार आहेत, हे आपण पुन्हा सांगू शकता मला. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मराठी बांधवापर्यंत हा शेअर करा. आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आमची फायनल टीम फायनल प्रेडिक्शन आपणास हवे असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. सपोर्ट करा आपल्या मराठी बांधवाला. जय महाराष्ट्र.